जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आपण एक 2 मिनिटं थांबूयात. विद्याताई, लताताई, अपर्णाताई, जय गुरु. सीमाताई. जय गुरु. चालेल, आपण सुरुवात करूयात. निशिगंधाताई, काल तुमचं चाललं होतं. हो हो. हा, मला एवढं आठवत होतं. बर. वाचते. विसर्ग संधि नियम 5. हा, जब विसर्ग के आगे ट अथवा ठ आता है तो उसका श होता है. जैसे रामः टीकते, रामष्टीकते. नियम बरोबर. 6. जब विसर्ग के आगे स, श, स वर्ण आता है तो उसका क्रमशः श, श, स हो जाता है अथवा विसर्ग का विसर्ग ही कायम रहता है. हम्म. जैसे रामः शास्ति, रामः अधिक शास्ति, रामशास्ति किंवा रामः शास्ति आहे हा, तसंच. म्हणजे दोन्ही शब्द वेगवेगळे दोन्ही होतात. ठेवलं तरी जनः. चालतं. हा. जनः ष्टीवति, जनष्टीवति, जनः ष्टीवति. शिवती रामः म्हणजे आठवत आहे का? थुंकणे. थुंकणे. करेक्ट. रामः सदा, रामः सदा किंवा रामः सदा. ट किंवा ठ आला विसर्गानंतर ते त्याचं श होतं विसर्गाचं. बरोबर. त्यामुळे रामच टिकते आणि बाकी स श स आता है तो तसंच राहतं उसका क्रमशः. बाकी काही बदल होत नाही किंवा विसर्गाचा विसर्गच राहतो. हा, किंवा हे बघा, आता इथे होताना पूर्ण श आहे शहामृगातला, तर इथे श ला श जोडला गेला. हा. विसर्गाच्या ऐवजी श झाला. हा, म्हणजे जे पुढे वाक्य पुढचा जो व्यंजन आहे ना, ते हलंत व्यंजन म्हणतं. श. बघा, अर्धवट श, त्याला श लागला. इथे अर्धवट श होतं, तो अर्धवट श झाला आणि त्याला पुढे श लागला. आणि इथे स अर्धवट होता, त्याला स ला स लागला. म्हणजे पुढचं जे असं. आहे विसर्गाच्या पुढे स, हे अर्धा स अधिक पूर्ण स असं झालं. इथे अर्धा श अधिक पूर्ण श झालं. आणि इथे अर्धा शहामृगातला श अधिक पूर्ण श झालं, म्हणून रामशास्ती झालं. आणि हे बघा, ते इथे जास्त स्पष्ट होतं, श, श आणि स. खरं हे इथे चुकलेलं आहे जरा, कारण की हा पायमोड्या पाहिजे होता. हो, तो हलंत हवा होता. तो हा, तो झालेला नाहीये. पूर्ण स्वर झालाय. हा, तेच बघा, असं काहीतरी आपण करताना थंड डोक्याने बघितलं की लक्षात येतं की कुठेतरी काहीतरी चुका आहे. ठीक आहे, चालेल. माझ्या मते हे सगळे काय म्हणतात ना, त्यांनी एक कोष्टक तयार केलंय आणि ते कोष्टक दिलेलं आहे. हम्म. अ, तर हे वाचा. आणि इथे पण बघा तेच दिले, विसर्गाच्या आधी अ, इ, उ, श असेल तर श, श, स वगैरे. माझ्या मते हे कोष्टक उलट तुम्ही जर का मागचे नियम वाचून नंतर हे बघितलं तर तुम्हाला जास्त समजेल. म्हणजे बघा, इथे स्वर आहे अ आणि इथे अ आहे. आडव्या ओळीत जे आहे ते विसर्गानंतरच्या गोष्टी आहेत. आणि खालची म्हणजे कॉलम मध्ये, स्तंभांमध्ये, आणि ह्या ओळी आणि हे स्तंभ, बरोबर. स्तंभ नेहमी उभे असतात, ओळी नेहमी आडव्या असतात. तर स्तंभामध्ये अ अधिक ओ होतो आणि इथे अवग्रह येतो. अ अधिक ई विसर्गाचा लोप होतो त्यावेळेला. तर हे थोडस समजावून घ्या, लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे. नियम तेच आहेत सगळे, आणि जर का तुम्ही एखाद्या उदाहरणानुसार लक्षात ठेवलं तर फारच सोपं होईल.
आता आपण राजन शब्द बघणार आहोत. कोण आहेत आता निशिगंधाताई नंतर? सीमा. सीमाताई आहेत, बरोबर, आल्या ताई. राजन हा नकारांत शब्द आहे, पुल्लिंगी. हा, वाचा ताई, पूर्ण वाचा. हो. राजा, राजानौ, राजानः प्रथमा, राजानं, राजानौ, राज्ञः द्वितीया, राज्ञा, राजभ्यां, राजभिः तृतीया, राज्ञे, राजभ्यां, राजभ्यः चतुर्थी, राज्ञः, राजभ्यां, राजभ्यः पञ्चमी, राज्ञः, राज्ञोः, राज्ञां षष्ठी, राज्ञी, राजनी, राज्ञोः, राजसु सप्तमी. हे राजन, हे राजानौ, हे राजानः संबोधन. आता बघा, राज्ञी आणि राजनी हे जरा शब्द आपल्याला स्त्रीलिंगी वाटतात नुसते बघितलं तर, हो. पण हे पुल्लिंगाचं सप्तमी एक वचन आहे, पुल्लिंगी शब्दाचं. तर हा जो राजन शब्द आहे ना, तो जरा वेगळ्या प्रकारे चालतो. सगळे नकारांत शब्द तसे चालत नाहीत. हा अपवादात्मक नकारांत शब्द आहे, त्यामुळे हा असा थोडासा पाठच करावा लागतो आणि परीक्षेत लिहायला येतो बर का. त्यामुळे हा पाठच करा तुम्ही सगळ्यांनी. हो. बाकी बघायला गेलं ना तर तुम्हाला साधारणतः कळतं की प्रथम आहे, द्वितीय आहे का, चतुर्थी आहे का, पंचमी आहे वगैरे, हे लक्षात येऊ शकतं. पण इथे ज्ञ वगैरे येईल असं काही आपल्या डोक्यात येत नाही. राज्ञ हे जरा थोडस वेगळं होतं इथे, एवढंच लक्षात घ्या. बाकी तर बऱ्यापैकी हा शब्द म्हणजे बघा ना, कवीप्रमाणे कवऊ इथे होतं ना, तसंच राजा नऊ झालेला आहे. नंतर इथं राजा नामच्या ऐवजी राज्ञाम झालेलं आहे. आपण जनरली राजा नाम केलं असतं, बरोबर आहे. हो. इथे आपण परत एकारांत करतो, त्याऐवजी इथे इकारांत केलेलं आहे. असं मात्रा नाहीये. हा राज्ञी झालं म्हणजे एक. हा, राज्ञी होत नाही, राज्ञी आहे ते. राज्ञी होत आहे. हा, म्हणजे आपण याच्याकडे बघितलं तर, पण तेच राज्ञी इकडे बघा झालं चतुर्थीमध्ये. आणि हे कवये प्रमाणे झालं, कवये कवयो हो, कवये कविभ्याम कविभ्य, त्यासारखं झालं बघा. हे चतुर्थी असून एकारांत झालं. आहेत काही काही असेच अपवाद आहेत आणि ते असे आपल्याला वापरूनच लक्षात राहतात. चालेल. पुढचं कोण घेत आहे आता? सीमाताई नंतर विद्याताई तेंडुलकर. तुम्ही 1 ते 10 घ्या. विद्याताई. हा, हो घेते. हा. अग्रह म्हणजे आगे, म्हणजे पुढे. हा. अजिनम मृगछाला. हा, आता मृगछाला म्हणजे हरणाचं जे कातड असतं ना त्याला मृगाजीन आपण म्हणतो ना, मृगाजीन. हा, मृगाजीन. हा, ते म्हणजेच अजिनम. अजिनम. अंजली बद्धवा, हात जोडकर, हात जोडून. हा, असाच आपण एक शब्द बघितला होता बघा, प्रांजली. हा, प्रांजली पाहिला होता. हो. नाही का, दशरथ जनक राजा प्रांजली जोडून दशरथाला म्हणतो. हो. हा. अनेकशः, अनेक बार, खूप वेळा. बरोबर आहे. आता संघात कोणी गेलेलं नाही मला माहिती आहे, पण कदाचित निशिगंधाताई तुम्ही समितीमध्ये जायचात ना. हो हो हो. एकशः संपत म्हणायचं बघा आपण. हो, अगदी. हा, ध्वजाच्या वेळी. बरोबर आहे. तर ते तिथे आम्ही एकशः शिकलो होतो. आता जेव्हा संस्कृत शिकायला लागलो तेव्हा अनेकशः किंवा क्रमशः होतं बघा.
क्रमशः हो दोन्ही म्हणजे आहे शब्द. क्रमाने. हो क्रमाने करायचं. हा, हम्म. हा संघात गेल्याचा अधस्तात फायदा आहे. खूप फायदे. हा चालेल, सॉरी मी तुम्हाला मध्ये डिस्टर्ब केलं. वाचा पुढचा शब्द आहे. अधस्तात नीचे म्हणजे खाली. हा तर अगदी हो पुरस्तात, झालेला आहे अधस्तात आपला. वगैरे सगळं आपल्या अथर्व शीर्षात आपण म्हणतो. हम्म. हा अन्ये जिहू अपरे जिहू दुसरे दिन म्हणजे हा दुसऱ्या म्हणजे दिवशी. दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या दिवशी. आधाय रखकर म्हणजे ठेवून. हा अपृच्छय सुट्टी लेकर किंवा पुष्कर सुट्टी घेऊन किंवा विचारून. हा दोन्ही अपृच्छ. होतात, पण जास्त करून विचारून असं होईल. पृच्छा हा करणे म्हणजे विचारणा करणे, बरोबर. पृच्छ. हो. हा आवृत्य ढांक कर म्हणजे झाकून ठेवून. हा झाकून. झाकून. आसाध्य प्राप्त करके किंवा मिळवून. हा प्राप्त करून किंवा मिळून. प्राप्त करून किंवा मिळवून. हा पुढचे वाचू का? नाही, पुढचं कोण आहे तुमच्या? मी मी अच्छा, आहे. कपिलजी आज आलेत. चला मग कपिलजी तुम्ही 11 ते 20 सगळे घ्या. ओके. उपागतः समीप पहुंचना, जवळ पोचणे. नाही, उपागतः समीप पहुंचा म्हणजे हे धातू साधित आहे. ओ धातु साधित है. ओके. हा बघा ना, समीप पहुंचा, तो समीप पोहोचला. धातू पोचणे. साधित विशेषण आपण आहे ना. हो. हा ऋते विनाश किंवा शिवाय. हा महत्वाचा शब्द आहे. आपण म्हणतो ना की तुझ्याशिवाय मला करमत नाही, तर तिथे हा ऋते वापरला जातो. पण विना हा देखील शब्द संस्कृतच आहे बरं का. म्हणजे आपण म्हणतो ना विनासायास, विनाशाय. विनाशाय, विनासायास. तुझ्या विना पण म्हणू शकतो ना सर. हो तुझ्या विना, पण तो मराठीतला शब्द झाला. पण विना हा शब्द जो आहे तो मूळचा संस्कृत आहे. संस्कृतच. विनाकारण. हा. हा आपण संस्कृत मधनच घेतलेला आहे हा शब्द. चालेल, घ्या पुढे कपिलजी. कच्चित न, शायद कदाचित. हम्म. कथम नु, कैसे कि कसे बरे. हम्म. कालक्षेपः देरी उशीर. हम्म. केनचित किसी से. आता इथे हे जे कालक्षेप आहे ना, हे साधारणतः म्हणजे असं वेळ फेकून देऊन आपण जेव्हा वाया घालवण्यासारखं जे असतं त्याला कालक्षेप म्हणतो. म्हणजे वेळ वाया घालवण्याला कालक्षेप म्हणतात जास्त. आणि वेळ वाया घालून जी स्थिती निर्माण होते म्हणजे उशीर होतो ना थोडक्यात. कुठल्याही गोष्टीमध्ये आपण एखादा वेळ वाया जेव्हा घालवतो तेव्हा ती गोष्ट करायला जो वेळ ठरलेली असते त्यापेक्षा उशीर होतो. म्हणून देरी अशा अर्थाने त्यांनी वापरलेला आहे इथे. पण खरं कालक्षेप म्हणजे काय म्हणतात ना, वेळेचा अपव्यय करणे अशा अर्थाने आहे. हा घ्या पुढचं घ्या. केनचित किसी से. हा म्हणजे हा ठीक आहे. किसी से कळलं नाही, पण म्हणजे किसी से म्हणजे कोणाकडून तरी का. कोणाकडून तरी. ओके. आपण म्हणतो ना किसी से ना किसी से तो मुझे ये समझेगा ही. बरोबर बर. आहे. कोणा ना कोणाकडून तरी मला हे कळेलच हम्म. की तू त्याच्याशी काय बोलला होतास. ते केनचित आहे ते. खलू सचमुच, खरंच. हा खरंच, सचमुच, अगदी बरोबर. ततः उसके बाद, त्याच्यानंतर.
हा, त्याच्यानंतर, त्यानंतर, नंतर असे बरेच काही काही अर्थ होतात याचे. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला कॉन्टेक्स्ट बघूनच ते सांगायला लागतं, म्हणजे संदर्भासहितच त्याचं अनुवाद करावा लागतो. तथा प्रभृती तपसे लेखत हा, म्हणजे तेव्हापासून. तेव्हापासून आपण म्हणतो ना, तेव्हापासून मी धडा शिकलो की बाबा त्याच्या नादी लागायचं नाही. त्यातलं जे तेव्हापासून आहे ना, ते तदा प्रभृती आहे. आणि पुढचा घ्या. न खलू शायद कदाचित. हा, म्हणजे खरोखर नाही अशा विरुद्धार्थी होतं, म्हणजे कदाचित, खरंच नाही. आता आपण वाक्य बघितलं की आपल्याला माझ्या मते जरा जास्त कळेल. मी जरा पुढे घेतो. रुपालीजी, तुम्ही घ्यायचंय बरं का. हो. एक मिनिट. आपृच्छा एक अनुवाद कीजिए. हा, हम्म. एकच मिनिट. हा, फोकस. हा, दिसतंय का ताई तुम्हाला? हो हो दिसतंय. हा आपृच्छा गंतव्यम. हा, अं, विचारूनच जाणे आहे. हा, विचारूनच. आपृच्छा म्हणजे विचारूनच. हा, किंवा परवानगी केले घेऊनच पाहिजे. केले हा, पाहिजे. आपण म्हणतो ना की विचारूनच तुम्हाला जायला पाहिजे. हा, उगाच न विचारता आम्हाला जाऊ नका. जर का हा आपल्या घरी आलेले पाहुणे आपल्याला खूप प्रिय असतील तर आपण सांगतो ना त्यांना की अहो, सांगितल्याशिवाय जाऊ नका बरं का. हम्म. म्हणजे थोडक्यात आपण त्यांच्याकडनं परवानगी ते घेतील आपली, अशी अपेक्षा करतो. हम्म. हा, पुढचं पण घेऊ. नाही नाही नाही, आपण हा. पुढच्यानं द्यायचं आहे. हो. विशाखाताई आज आल्यात का? आता सोमवार मंगळवार होऊन गेलाय. विशाखाताई आलायत का? विशाखाताई, छायाताई, मोहिनीताई, पुढचं. रुपालीताई काय सर? नाही आलेल्या त्या अजून. बर, ठीक आहे, हरकत नाही. मग विशाखाताई नसतील तर मग सुकेशाताई. आहात का सुकेशाताई? हो, आहे सर. हा हा, मम सेवकः अव अधस्तात् तिष्ठति. ताई अधस्तात. अधस्तात् हा, तो अर्धात हलंत आहे ना तो. तिष्ठति. माझा सेवक, मम म्हणजे माझा सेवक, तिष्ठति म्हणजे उभा आहे. हा, अधस्तात् म्हणजे पुढे उभा आहे का मागे नाही, उभा आहे? खाली. अधचोर. पुरस्तात म्हणजे पुढे. खाली. हो ना. हो. अधस्तात् खाली. खाली. खाली माझा येतं. सेवक खाली उभा आहे. थांबता आहे. थांबला आहे, उभा आहे, दोन्ही काही चालेल. चालेल. सुकेशाताई नंतर मोहिनीताई. हो सर. हा, घ्या ताई. भारमत्रे वाधाय विश्रामं कुरु. हा, आता पहिलं या शब्दाची विभक्ती करायचा प्रयत्न. भार एक आधाय आहे, हे तर नक्की आहे. हा, आधाय भारम अत्रे. मधला पाय मोडलेला म. हा एक शब्द आहे. भारम आणि अत्रेई. हा, अत्र. अत्रच अत्रेई झालंय. नाही, असं कसं अत्रच अत्रही होईल? त्याच्या पुढचा कुठला शब्द आहे त्याच्यावर आहे ना. अत्रेई आधाय. आधाय. भारम अत्र एव आदाय. भारम अधिक. भार अधिक भारम अत्र अधिक अत्र. अधिक. हा, अधिक अत्र. आधाय. हा, करा चुकलं तरी चुकू देत, करा. आणि आधाय.
पण हा आहे. आदाय पुढे आहे, म्हणजे हा टिंब टिंब अधिक आदाय आहे. मग आता मधला फक्त अत्रेवा राहिलाय अत्रेवा अत्रैवा. त्यातला अत्रेवा आ जो पुढचा आहे तो आदाय मध्ये आ आलेला होता, हम्म. म्हणजे हा नुसता व असणार. व हा माझा कुठला शब्द आता राहिलाय? भारम एव अधिक अत्र, बरोबर आहे एव. हा भारम अधिक अत्र अधिक अत्र एव अधिक अधिक एव आदाय अधिक आदाय विश्रामम कुरु. कुरु विश्राम कुरु. हा म्हणजे आता काय होईल बघा, आता इथे भारम म्हणजे भार, वजन. भार भार वजन. हो अत्र म्हणजे वजन इथे. इथे हा वजन. भार हा, इथे, भार ठेवून. इथे. इथेच, कारण की एव आहे. इथेच एव. हा इथेच. हा इथेच. आण आदाय म्हणजे नाही, आधाय आना धाय धा ध ध आदाय. ठेवून. हा म्हणजे जेही ओझ आहे ते खाली हा म्हणजे आता समजा एखादा माणूस ठेवून डोक्यावर विश्राम ओझं करू. घेऊन तुमच्या समोर आला, तर तुम्ही काय म्हणाल? ओझं इथेच ठेवून विश्राम विश्राम कर. कर. हो विश्राम कर. बघा. हा पूर्ण तसंच आहे ते. हो मग चालेल. पुढे कोण आहेत आता? मोहिनीताई नंतर छायाताई. हो सर. अनकेशः ताई ताई धन्यवादन. ताई 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 नीट वाचा, नीट वाचा ताई. अनकेशः अनकेश आहे का? बघा नीट बघा, शांतपणे. अनेकशः अनेकशः हा अनेकशः धन्यवादन तुभ्यं धन्यवादान. ददामि. धन्यवादान तुभ्यं ददामि. हा आता अनकेशः. ददामी हे आपण बघितलं होतं. ददाती वगैरे जे होतं त्याच्यामध्ये हा. काय होतं? दोन होतं, कोणाला आणि काय, अशी दोन उत्तर मिळतात आपल्याला. बरोबर आहे. हो हो हा मग ददामी म्हणजे अहम ददामी. बरोबर, म्हणजे वाक्यातला मला. कर्ता अहम आहे. हो बरोबर आहे. ददामी म्हणजे हो अहम ददामी झालं. तुभ्यम म्हणजे काय होईल आता? तुम्हाला. हा तुला किंवा तुम्हाला, दोन्हीपैकी एक काहीतरी. हं. बरोबर. म्हणजे हो हा म्हणजे मी तुम्हाला हा अनेकदा म्हणजे पुष्कळ वेळा धन्यवाद देतो. बरोबर. अनेक वेळा, पुष्कळ पुष्कळ वेळा. अनेक वेळा म्हणा किंवा पुष्कळ वेळा म्हणा, दोन्ही चालेल. धन्यवाद देतो. आणि बघा आपण म्हणतो ना, तुम्हाला शतशः नमस्कार असो, म्हणता का तुम्ही? हो हा म्हणजे काय, तुम्हाला हो 100 म्हणतो वेळा सर. नमस्कार असो. हो. मी तुमचा भगवंताला शतशः ऋणी संतांना आहे, समर्पित नसतं. म्हणतो ना आपण, मी तुमचा शतशः ऋणी आहे. हो हो सर. म्हणजे काय, मी 100 वेळेला तुमचा ऋणी आहे, म्हणजे मी अनेक वेळेला तुमचा ऋणी आहे. त्यातला हा तो शह आहे. अनेकशः, शतशः, क्रमशः, हे सगळे या शह कॅटेगरी मधले सगळे शब्द आहेत हे, त्या वर्गातले. हो. चालेल. पुढे लताताई घेताय का? हो हो हो. जनः धनं जनाहा जनाहा जनाः धनम् आसाद्य सुखं प्राप्नुवन्ति. हा जे असाध्य लोक म्हणजे काय, आपण म्हणतो प्राप्त करून. बरोबर, असाध्य किंवा म्हणजे मिळवून. असाध्य हा म्हणजे प्राप्त करून लोक हम्म. धन म्हणजे पैसा किंवा किंवा धन धन म्हणा, धनास धन मिळवून. लोक धन मिळवून सुख सुख प्राप्नुवन्ति म्हणजे प्राप्त बघा, करतात. लोक धनास मिळवून सुखास प्राप्त करतात. म्हणजे अगदी तंतोतंत जर का विभक्तीनुसार अनुवाद केला तर स लावायला लागेल आपल्याला, कारण की हे दोन्ही हे आहेत. कारण की जना हे करताय, प्राप्नुवंती क्रियापद आहे, आणि धनम आणि सुखम हे द्वितीय मध्ये गेलेली कर्म आहेत ही विभक्तीत, आणि म्हणून धनास आणि सुखास धनास आणि सुखास प्राप्त करतात.
धन मिळून, हा लोक धन मिळून सुख किंवा धनास मिळवतात. मिळवून म्हणता येतं ना, लोक धनास धनास मिळवून सुखास मिळवतात मिळवतात. किंवा सुखास प्राप्त करतात. चालेल, पुढचं कोण घेत आहे तुमच्या नंतर? लताताई नंतर आपण आता आल्यात, बरोबर आहे. ऋते ज्ञानात्ममुक्ती. हम्म. ऋते म्हणजे शिवाय शिवाय ज्ञानात हा पंचमी. ज्ञानापासून ज्ञानाशिवाय. ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. हा मुक्ती आता नाही. आता ऋते हा जो शब्द आहे ना, शिवाय, त्याला पंचमीची अपेक्षा असते ताई, हे लक्षात ठेवायचा, हा नियम आहे. हम्म. म्हणजे आता तुम्ही तुमच्या नवऱ्याला म्हणू शकता की तस्मात ऋते अहम न जायामी, म्हणजे तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. तस्मात ओके. पंचमी आली. म्हणजे हे वाक्य प्रियकर पण प्रेयसीला, प्रेयसी प्रियकराला म्हणू शकते, किंवा लहान मुल आईला म्हणेल की तुझ्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही. बघा, ज्ञानाशिवाय किंवा ज्ञानाविना. शिवाय ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. बरोबर. ज्ञानाविना मुक्ती नाही. पुढे कोण घेत आहे आपण आता नंतर? निशिगंधाताई आहेत. केनचित, एक मिनिट, हा, केनचित उक्तः अहम अत्र आगतः. केनचित म्हणजे कोणाशी तरी, कोणीतरी, कोणाशी तरी उक्तः. कोणाने तरी, अगदी बघायला गेलं तर केन म्हणजे तृतीय आहे ना. हा, केन तृतीय. हम्म. अहम अत्र आगतः, मी इथे आले आहे. केनचित उक्तः, कोणाशी तरी बोललेलो मी इथे आले आहे, इथे आलो आहे. नाही, कोणाने तरी म्हटले, सांगितल्यावर, हा, कोणाने तरी सांगितल्यावर, म्हटले. बोलल्यावर, हा, म्हटल्यावर मी इथे आलोय. नाही, वर नाहीये त्याच्यामध्ये. वर का बरं? तुम्ही य प्रत्यय लागलाय का? लबंत झालंय का ताई? नाही, उक्तः. हा, हे धातू साधित आहे उक्त ना. धातू साधित आहे. हा, हा, म्हणजे कोणाने तरी म्हटले मी इथे आलो. हा, कोणाने तरी, बरोबर आहे. कोणाने तरी बघा, म्हटले मी आगत इथे आलो. हे परत एक आगतः. धातू साधित वापरलं गेलं. हा, केनचित उक्तः, कोणीतरी मुळे नाहीये, हे सांगितले, चुकलंय. मुळे नाहीये, कोणीतरी सांगितल्या, मुळे नाहीये, हे चुकलंय. उक्तः. दोन्ही धातू साधित आहे. उक्तः, उक्तः आणि आगतः दोन्ही धातू आगत साधित. दोन्ही धातू साधित आहेत. पण मी इथे आले, तुम्ही आले म्हणा, मी इथे आलो म्हणा, म्हणजे आलो, आता हरकत नाही. हा, पुल्लिंग स्त्रीलिंगानुसार आपण बोलायचं. सांगण्यावरून. नाही, ते मुळे आणि वरून एकच झालं. हा, मुळे आणि वरून नाहीये इथे, हे चुकलंय. कोणाने तरी सांगितले मी येथे आलो. मुळे कुठे दिलंच नाहीये तिथे. हा, मुळे नाहीच यायला पाहिजे. सेव्ह केलं का मी? या सगळ्या ज्या चुका आहेत ना, ह्या मी दिलीपजींना पाठवणार आहे. ते रिव्ह्यू करतील. मी त्यांना खरं 6व्या धड्याच्या आणि 7व्या धड्याच्या पाठवल्यात, पण त्यांची ते पण बरेच व्यस्त असतात ना, त्यामुळे त्यांना जरा उत्तर द्यायला वेळ लागतो, आणि साहजिक आहे ते. आणि सरांना मी यासाठी त्रास देऊ इच्छित नाहीये. चालेल, पुढे कोण घेत आहे? आत्ता कोणी केलं होतं? मी सीमा. केलं हा, होतं, बरं, सीमाताई. सीमाताई येत आता. तदा प्रभृति सह प्रतिदिनं पाठशालां गच्छति. हा,
तदा प्रभृती म्हणजे तेव्हापासून. तेव्हापासून रोज तो शाळेला जातो. बरोबर आहे. पाठशाळा. पुढचं वाक्य कोण घेत आहे आता? सीमाताई, नंतर विद्याताई तेंडोलकर. हा. ततः सः भ्रमणाय उपवनं जगाम. हा, आता जगाम, हा. हा जो आहे ना, जगाम. हे भूतकाळाचं रूप आहे गमगच्छ धातूचं. आता एवढंच लक्षात काही- ठेवा, ही धातू रूप आहेत ना, ही जरा काही काही आपण पाठ करायची. हा हा. जगाम म्हणजे गेला, हम्म. त्यानंतर किंवा तो तेव्हा, दोन्ही चालेल, त्यानंतर किंवा ते- तेव्हा. पण तेव्हा ते- म्हटलं तर आपल्याला तदानीम जास्त योग्य वेळेला आहे, त्यावेळेस. बरोबर आहे, म्हणून त्यावेळेला म्हणायच्या ऐवजी त्यानंतरच म्हणायला लागेल. त्यानंतर तो बागेत फिरायला गेला. फिरण्यासाठी बागेस गेला. फिरण्यासाठी बागेस गेला. बागेस गेला. उपवनम द्वितीया. हो. हा, ताई, आपण बोली मराठीमध्ये वेगळं वाक्य म्हणतो, पण आपल्याला विभक्ती काटेकोरपणे लक्षात आलीच पाहिजे, सोपी सोपी ज्या विभक्ती आहेत. हम्म. आता बघा, इथे बागेत अनुवाद चुकलाय, बागेस गेला पाहिजे होतं. कारण की बागेत म्हणलं तर मग याचा अर्थ सप्तमी व्हायला लागते, तैया तैया. हो, स्थलदर्शक झालं ते. हा, मग उपवने म्हणायला लागलं असतं. हम्म. या छोट्या वरती पण गोष्टी आहेत, पण चुकलंय. या आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत की इथे जर उपवनम असेल तर तिथे बागेत म्हणून चालणार नाही मला. इथे शाळेत पण केलंय त्यांनी. कुठे? हो, हेही चुकलंय. जे म्हणजे वाक्य अगदी केलंय. बरोबर आहे. छान छान, मस्त सापडून काढलं. सीमाताईच ना? हो. हा, मस्त मस्त, छान. म्हणजे आता तुम्हाला थोडी ग्रीप यायला लागली आहे, याचा अर्थ. थोडी थोडी. नाही, चांगली गोष्ट आहे, हीच पाहिजे, हीच यायला पाहिजे. नंतर कोण घेत आहे आता? मी आहे. हा, व्यर्थमेव कपिल आहे ना? हा, सह एक मिनिट, मी जरा थोडं हे शिफ्ट करतो, मला स्वतःला दिसत नाही मॉनिटरवर. घ्या घ्या घ्या. व्यर्थमेव सह कालक्षेपम करोति. आपण नाही येणार ग, हा, 24 तास कसं आरामात जरा फिरायचं असेल तर म्हणजे हे नाही येणार. घाई हवी असेल तर उगीचच येऊ. व्यर्थम आणि एव असं होईल ना ते. बरोबर आहे, व्यर्थम अधिक एव. एव म्हणजे उगीचच तो वेळ घालवणे करतो. हा, म्हणजे काळाचा अपव्यय करतो, आपण म्हणतो ना. बरोबर. तुम्ही मराठी माध्यमात शिकला असाल तर तुम्ही हे जरा शब्द वापरले असते, पण तुम्ही इंग्लिश माध्यमात असाल तर तुम्हाला तुमच्याकडनं मी अपेक्षा करणार नाही. म्हणजे तो उगीचच वेळ घालवतो. हा, बस, तो उगीचच वेळ काढूपणा करतो किंवा उशीर करतो. चालेल, आता आपल्याला संस्कृत मध्ये करायचे आणि रुपाली ताईंपासून आपण सुरुवात करायची. आगे कौन जाता है हा म्हणजे पुढे कोण जातो. हा, सह येणार, कोण नाही, हा, कह. कोण म्हणजे कह येईल. पुढे म्हणजे अग्र. पुरस्तात किंवा अग्र, दोन पैकी एक काहीतरी अग्र. असेल. हा, पुरस्तात. पुरस्तात पण चालेल. हो, पुरस्तात चालेल ना. कह गच्छती. गच्छती. हा, एक मिनिट. अग्रे झालं त्याचं. ओके. अग्रे चालेल ना. अग्र म्हणजे अग्रभागी आपण म्हणतो की नाही, हा. म्हणजे पुढच्या भागात. किंवा तर पुरस्तात पण सप्तमी चालेल. म्हणून आगे म्हणून अग्रे म्हणून केलं त्यांनी. अग्रे. हा, हा, किंवा अग्रे कह पुरस्तातही चालेल. गच्छती. हा हा,
पुढचं कोण घेत आहे आता तुमच्या नंतर? रुपालीताई नंतर एकदम सुकेशाताई आहेत. क्या तू आगे नहीं जाता? काय तू पुढे जात नाही? हा. किम त्वम त्वम. किम त्वम आगेला अग्र वरती आपण बघितलेला आहे शब्द. अग्रे न गच्छति. नाही, त्वमला काय होईल? गच्छसी. गच्छसी. त्वम में ओके गच्छसी. अग्रे न हा, गच्छसी. अग्रे किंवा आपण पुरस्तात म्हणू शकतो. आता हं. अग्रेही चालेल, पुरस्तातही चालेल. किम त्वम किम त्वम अग्रे न. किम त्वम. छायाताई काही अडचण आहे का तुम्हाला? नाही सर. हा, अडत असेल किंवा लक्षात आलं नसेल तर परत विचारा, काही हरकत. हो सर. तुमच्या नंतर आता कोण आहेत? सुकेशाताई नंतर मोहिनीताई, तुमची पाळी आहे आता हो वाक्य सर. करायचं. वह मृगछाला पर बैठता है. आपण वह म्हणजे मृगछालाला अजिनम बघितला होता शब्द. हा मृगजीन. मृगाजीन हा दुसरा हा मराठी आणि आहे किंवा इथे दुसरा आहे? इथे अजिनम पाहिलं होतं. अजिनम होता, म्हणून आपण अजिनम वापरायचा प्रयत्न करू. हो. वह म्हणजे तो मृगछालेवर हा, आता बघा, बसतो. म्हणजे हरणाच्या कातड्यावर बसतो. हा हा, पर वर म्हणजे साठी काय झालं आता? उपरी. वर म्हणजे चालेल. पुरस्तात पण हा, म्हणजे मग आता वर तुम्हाला उपरी जर वापरायचं असेल तर कसं वापरायला लागेल? हरिणाच्या कातड्याच्या वर बसतो, असं संस्कृत मध्ये करावं लागेल. हो. हा, किंवा मग पुरस्तात. नाही, पुरस्तात म्हणजे पुढे होईल ना ताई. पुढे. हा पुरस्तात म्हणजे पुढे. आपण हरणाच्या कातड्याच्या पुढे बसतो का? नाही, आपण त्याच्या वर बसतो. उपरीच वापरावं आता लागेल. तुम्ही जर का उपरी म्हणजे वापरायचं असेल तर तुम्हाला षष्ठी मध्ये कुठेतरी आणलं पाहिजे. त्याच्या वर असं म्हणतो ना आपण. हो. मग अजिनमचं षष्ठी काय होईल? अजिनमचं षष्ठी. अजिनस्य हो, उपरी. रामस्य हो सारखं अजिनस्य. उपरी. सह अजिनस्य उपरी हा, उपविशत उपविशती. उपविशती. हा, आता तसं करता येईल, किंवा तुम्हाला सगळ्यात सोपं सह अजिनम. अजिने. सह अजिने. अजिने ना, सप्तमी, साधं सप्तमी. हो स्थानवाचक. हो स्थानवाचक. कातड्यावर बसतो. अजिने उपरी. नाही, मग परत उपरी म्हणायची गरज नसते, कारण की आपण सप्तमी वापरली. सप्तमीचे प्रत्यय काय? तइया, तइया आणि वर. वर. हो, वर हा पण एक प्रत्यय आहे ना. मग तो हरणाच्या कातड्यावर बसतो म्हणजे सह अजिने उपविश्यती. उपविशती. सह मृगाजिने उपविशती. मृगाजीने म्हणा, अजिने अजिने म्हणा, उपविशते. हा, अजिन म्हणजे कापड होतं, म्हणजे कातड होतं, पण आता कातड अनेक प्राण्यांचं असू शकतं, म्हणून मृगाजीने. मृगाजिने मृगाचं आहे म्हणून. हा, कारण की तसं बघायला गेलं तर अनेक प्राण्यांची कातडी असतात ना, म्हणून. पुढचं कोण घेत आहे आता? तुमच्या नंतर छायाताई आहेत. हो सर. ऋषियों के आश्रमों में हिरण दौड़ते हैं. हा, बघा आता ऋषी अनेक वचन आहे, आश्रमो में म्हणजे हे पण अनेक वचन आहे, आणि हिरण हे पण अनेक वचन आहे. हो. हा, करा मग आता प्रत्येक शब्द. ऋषींच्या आश्रमांमध्ये हरणे धावतात. मग ऋषींच्या, ऋषीणाम, ऋषीणाम आश्रमांमध्ये. आश्रमान